नमस्कार. मालिकेच्या दिवाळी विशेष भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रभूंच्या घरी आता मानसी आणि तेजसने गृहप्रवेश केलेला आहे. त्यावेळेस सुनंदाला मात्र खूप छान वाटतं. मानसी ही तेजसला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेते, तेजसची खूप काळजी घेते. तेजस पण मानसीसाठी खूपच करतोय हे सुनंदा पाहत असते. त्यामुळं सुनंदानेच तात्यांना सांगितलेलं असतं, माझ्या लेकरासाठी ही गोष्ट मी मागणार आहे आणि ती तुम्हाला द्यावीच लागेल. आणि तात्यांनी मग तेजसला घरात यायला सांगितलेलं असतं. तात्यांनी बोलून सांगितलेलं नसतं, तर तेजसला सांगितलेलं असतं की चिठ्ठी लिहून तात्यांनी तेजसला घरात बोलवलेलं असतं. मग मानसी म्हणते की कसं आहे, तेजस आणि माझं लग्न झालं तेव्हा आमच्या दोघांचा गृहप्रवेश झाला नव्हता. त्यावेळेस माझ्या एकटीचाच गृहप्रवेश झालेला. त्यामुळं मानसीने आता विचार केलेला आहे की तेजससोबत एकत्र गृहप्रवेश झाला पाहिजे. म्हणून मानसी तेजसबरोबर एकत्र गृहप्रवेश करते. आता तेजस आणि मानसी दोघंही घरात आलेले असतात. परंतु आता वाट लागलेली असते ती म्हणजे गायत्रीची. गायत्रीला खूप राग आलेला असतो. तिला काही या गोष्टी पटत नसतात. कारण मानसी आणि तेजस घरात आलेला आहे, तेजस आहे या गोष्टीचा तिला जास्त राग येत असतो. कारण तिला अजिबात आवडत नसतं. तेजस कसा आहे तिला माहिती आहे. तेजसच तिचे सगळे डाव उधळून लावू शकतो. त्यामुळं आता तेजसच्या बाबतीत तिने ठरवलेलं असतं. आणि मग प्रत्येक वर्षी घर खर्चासाठी गायत्री पैसे देत असते दिवाळीच्या. यावेळेस गायत्री पैसे घेऊन येते आणि सुनंदाला म्हणते की सासूबाई, कसं आहे माहिती आहे का, यावर्षी घर खर्चासाठी, दिवाळीच्या खर्चासाठी मी पैसे देणार नाही. कसं आहे, तुमचा मुलगा आणि तुमची सून या दोघांनीही आता या घराची जबाबदारी घ्यायचं ठरवलं आहे ना, मग मी कशाला पैसे देऊ, असं ती बोलत असते. आणि ती म्हणते की काहीही झालं तरीही मी यासाठी पैसे देणार नाही, हे तिचं बोलणं असतं. तेव्हा मात्र सुनंदाला धक्का बसतो. सुनंदा म्हणते, सुनबाई असं नको करूस गं. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी त्या दोघांची पहिली दिवाळी आहे. त्यामुळं मला काय वाटते माहिती आहे का, की आपण त्यांना काहीतरी दिवाळ सणासाठी दिलं पाहिजे ना, तर तू असं नको करू, असं सुनंदा सांगत असते. पण तेजससाठी आणि मानसीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणल्यावर आपण काहीच देणार नाही हे सुनंदाने मात्र फिक्स केलेलं असतं. आणि सुनंदा म्हणत असते की नाही, त्या तुमच्या लेकाला सरकारी नोकरी लागली आहे ना, त्याचबरोबर तुमची सून ही नोकरीला आहे आणि तिनं ठरवलं आहे ना या घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं, मग देईल ना ती पैसे घर खर्चासाठी, मी का देऊ, असं गायत्रीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर गायत्रीच्या समोरच दिनेशला सुनंदा म्हणू लागते की अरे त्यांचा पहिला दिवाळ सण आहे आणि मानसीला आपल्याकडून काहीतरी दिलं पाहिजे ना. दिनेश म्हणतो, हो बरोबर आहे आई, 2 महिने झालं माझा पगार झालेला नाही आहे, आपण त्यांचा दिवाळ सण नंतर साजरा केला तर नाही का चालणार. तेव्हा सुनंदा म्हणते, अरे येडा झालास का, अरे असं कुठं करता येतं, दिवाळ सण परत कधी साजरा करायचा, दिवाळी झाल्यावर. आणि विचार कर ना, त्यांचा पहिला दिवाळ सण यावर्षी आहे, दुसऱ्या वर्षी दुसरा असणार आहे तू असं कसं म्हणतोस की तो दिवाळ सण आपण नंतर साजरा करूया. परंतु तेजसकडे पण पैसे नसतात आणि त्यामुळं त्याच्याकडेही काहीच ऑप्शन नसतो. इकडे सुनंदाला टेन्शन आलेलं असतं. पण मानसीच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे मानसीला कंपनीमध्ये, तिच्या ऑफिसमध्ये बोनस मिळालेला असतो. आणि मानसीला तो बोनस जास्त प्रमाणात मिळालेला आहे, कारण रणजितने मुद्दामहून मानसीला जास्त पैसे दिलेले असतात. परंतु मानसीने ते पैसे काही उघडून बघितलेले नसतात. तेजसला तर नुकतीच नोकरी लागलेली आणि त्यात ती सरकारी नोकरी, त्यामुळं पगार तर शक्यच नाही एवढ्या लवकर होणं. परंतु गायत्रीनं जी काही अट घातलेली आहे त्याच्यामुळं आता घरातला खर्च, दिवाळ सणाचा खर्च, हे सगळं मानसीवर लोड आलेला असतो. पण बिचाऱ्या मानसीला काहीच माहीत नसतं. खरं तर मानसीला नोकरी लागून 4च दिवस झालेले असतात आणि तोपर्यंत दिवाळीचा बोनस वाटप झालेलं असतं आणि तिच्या सरांनी तिला दिवाळीचा बोनस दिलेला असतो. तर मानसी घरी येते, सगळेजण टेन्शनमध्ये असतात, सुनंदा टेन्शनमध्ये असते. मानसी विचारते, मावशी काय झालं. तेव्हा सुनंदा काहीच नाही म्हणत. ती म्हणते की काही नाही गं, नेहमीचंच, गायत्रीचं माहिती आहे ना तुला कसं आहे ते. तेव्हा मानसी म्हणते, मावशी मला सांगा ना नक्की काय झालं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ना मी या घरची सून आहे
आणि तुम्ही मला स्वीकारले ना सून म्हणून. तेव्हा गायत्रीच्या बाबतीत आता लगेचच सुनंदा सांगायला सुरुवात करते. यावर्षी गायत्रीनं आपल्याला दिवाळीसाठी खर्चायला पैसे द्यायचे नाही असं ठरवलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की तुमची सून नोकरीला आहे ना, तर तिच्याकडून घ्या. मानसी म्हणते, काळजी करायची काय गरज आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगणार होते. हे घ्या मावशी, कंपनीत मला दिवाळीचा बोनस मिळालेला आहे. असं म्हणत मानसी तिला मिळालेलं दिवाळी बोनसचं जे पाकिट आहे ते सुनंदाच्या हातात देते आणि म्हणते, मावशी हे घ्या, या सगळ्या पैशातून आपण दिवाळी साजरी करूया. आणि तेजस तिथे येतो. तेजस म्हणतो, नाही नाही लकीचाम, तुमचे पैसे नको आहेत. कारण तुम्ही एकतर ऑलरेडी सगळी जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला कंपनीत तिथं ऑफिसमध्ये जावं लागत आहे, नोकरी करावी लागत आहे, त्याची काही गरज नाही. तेव्हा मानसी म्हणते, कसं आहे, हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत आणि त्यांच्यासाठी दिवाळी सणाला मी खर्च केला तर काय बिघडलं, असं मानसी म्हणत असते. तेजसला मात्र ही गोष्ट पटत नसते. मानसी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला तुमचा पगार चालू झाला ना की बघूया, तोपर्यंत आता मी बघते ना जे काय करायचं आहे ते, असं तेजसला मानसी सांगते. सुनंदाला मानसी म्हणते की मावशी हे घ्या, कसं आहे, मी या घरची लक्ष्मी आहे की नाही, म्हणून हे देत आहे. त्यानंतर सुनंदा मानसी आणि तेजसला घेऊन देवघराकडे जाते. दोघांना जोडीने देवाला नमस्कार करायला सांगते आणि मानसीची माफी मागते. मानसीला म्हणू लागते की काहीही झालं तरी त्या दिवशी मी चुकले होते, मी अशा पद्धतीनं तुझ्याशी बोलायला नको होतं. मी तुला म्हणाले ना की तू देवाला नमस्कार करायचा नाही, त्याचबरोबर हे सगळं मी बोलले होते, ते माझ्याकडून चूक झालेली, हे सगळं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी खुश झालेली आहे. फायनली आत्ता मानसीने हे सगळं जे काय मिळवलेलं आहे ते स्वतःच्या हिमतीनं मिळवलेलं आहे आणि मानसीला चांगली नोकरीही लागलेली आहे आणि त्याचाच पगार तिला मिळालेला होता. त्यामुळं मानसीनं तो दिलेला आहे. सुनंदाला खूप छान वाटतं. सुनंदा म्हणते की बरं ठीक आहे. आणि मग ती आता एक गोष्ट करते, ती म्हणजे ती तेजसला म्हणते की तेजस ही जोडवी घे आपल्याकडून मानसीसाठी, कारण मानसी या घरची सून आहे आणि आपण तिला लग्नामध्ये काहीच दिलेलं नाही आहे, सासरच्या माणसांनी तिला काहीच घातलेलं नाही आहे. त्याचबरोबर मानसी हे जोडवी घेते आणि तेजस मानसीच्या पायात ती जोडवी घालू लागतो. कारण सुनंदाने सांगितलेलं आहे तर सौभाग्यालंकार आहे, तर तू तुझ्या हाताने तिच्या पायामध्ये घालावं. तर तेजस पण ती जोडवी मानसीच्या पायात घालतो आणि आता सुनंदाने मानसीचा घरची सून म्हणून स्वीकार केलेला असतो. त्याचबरोबर आता दिवाळीचा दिवस उगवतो. मानसी आणि तेजस यांची पहिली दिवाळी असते, तर दोघंही खुश असतात. लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. त्याचबरोबर मानसीसाठी तर एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मानसीने हे सगळं दिवाळीचं वगैरे जे आहे ते पहिल्यांदाच तिच्या आईवडिलांच्या सोबत न करता तिच्या सासरच्या मंडळींबरोबर ती करत असते. आणि त्याचबरोबर निधी आणि आई पण एकट्या पडलेल्या असणार, या गोष्टीची जाणीव मानसीला झालेली असते. त्याहीपेक्षा जास्त जाणीव झालेली असते ती तेजसला. मग तेजस एक निर्णय घेतो की या दिवाळीला मानसीच्या आईला आणि बहिणीला आपण घरात घेऊन यायचं. त्यासाठी तात्यांची परवानगी काढायला लागणार असते आणि ती गोष्ट तो आईला सांगतो की मानसीची आई आणि बहीण दोघीच आहेत, त्यांनाही आपण दिवाळीला इकडं बोलूया ना. असंही मानसीचे बाबा गेल्यापासून त्यांच्या घरात आनंद हा साजरा झालेलाच नाही. त्या दोघींची अवस्था बघितलं ना काय होती. आणि मग तात्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक निर्णय घेतलेला असतो. सुनंदा तात्यांना सांगते की यावेळेस दिवाळी सणाचा सगळा खर्च मानसीने दिलेला आहे तिच्या पगारातून. तेव्हा तात्या म्हणतात की तेजस आणि मानसी दोघंजण लक्ष्मीपूजन करतील. हे ऐकल्यानंतर सगळ्यात जास्त राग येतो तो म्हणजे गायत्रीला. गायत्री म्हणते, काय बोलताय तुम्ही तात्यासाहेब? तात्या म्हणतात, जे खरं आहे ना तेच बोलत आहे, कारण ते दोघंजण या घरचे नवीन जोडपं आहे, तर मला असं वाटतंय की त्या दोघांनी ते केलं पाहिजे, असं म्हणत तात्यांनी गायत्रीला तोंडावर पाडलेलं असतं. आणि मानसी आणि तेजसला तो मान दिलेला असतो. खरं तर मानसी आणि तेजसला तो मान दिलेला असतो, पण मानसी तेजस म्हणत असतात की नाही नको, तो वहिनींचा आहे ना तर त्यांनाच मिळू द्या, असं बोललं जात असतं. परंतु तात्या म्हणतात की नाही, काहीही झालं तरी हा मान धाकट्या सुनबाईंना मिळणार. आपल्या घरामध्ये तोच तर नियम चालू आहे ना, कारण प्रत्येक वेळेस गायत्री या घराचा खर्च उचलते म्हणून आपण तिला तो मान देत होतो. यावर्षी घराचा दिवाळी सणाचा सगळा खर्च उचललेला आहे तो म्हणजे मानसीने.
तर ह्यावेळेचा मान तिला दिलाच पाहिजे असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की गायत्रीच्या अंगाची लाही लाही झालेली असते, छाया तिथं असते, त्याचबरोबर तेजस असतो, त्याचबरोबर विनोद असतो. तर गायत्री रागानेच विनोदच्या कानाखाली वाजवते. तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटलेलीच नसते की ह्या मानसीला, माझ्या नाकावर टिचून या मानसीला हा मान मिळत आहे. ही गोष्ट काही तिला पटलेली नसते, म्हणून तिला राग आलेला असतो आणि तिने हे सगळं करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आणि तेजस यांना लक्ष्मीपूजनाचा मान मिळालेला आहे. तर पाडव्याच्या दिवशी तेजसने मानसीला खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे, ते म्हणजे निधीला आणि तिच्या आईला घरी आणलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक खूप छान अशी गोष्ट घडते आणि पाडव्याचं गिफ्ट म्हणून मानसीला तेजसने जे गिफ्ट दिलेलं आहे ते पाहून मानसी मात्र जाम खुश होते. मानसी म्हणते, खरंच तेजस, आय प्राऊड ऑफ यू. खरंच मला तुमचा अभिमान वाटतो आहे आणि भारी वाटतं आहे की तुम्ही निधीला आणि आईला इथं आणलं आहे. गायत्रीला या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. तिला अजिबात आवडलेलं नसतं की माझा मान हिरावून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही केलेलं आहे ते सगळं हिसकावून घेतलं जात आहे. हा तेजस होताच, पण आता त्याच्या जोडीला मानसी आलेला आहे. ही गोष्ट मात्र अजिबात गायत्रीला पटत नसते. तर अशा पद्धतीने गायत्री आणि तेजसची दिवाळी ही प्रभुनिवासमध्ये धूमधडाक्यात झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.